तर सांगलीत चंद्रहार पाटील योग्य उमेदवार असल्याचं शालिनीताई पाटील यांनी म्हटलेलं आहे। निवडणुकीआधी 5 वर्ष अगोदर तयारी करावी लागते असं देखील शालिनीताई पाटील यांनी म्हटलं। तिकीट मागताना कोणाचा नातेवाईक असणं पुरेसं नाही असं देखील यावेळेला शालिनीताई पाटील यांनी म्हणत आपल्याच नातवाचे कान टोचल्याचं पाहिलं। सांगली लोकसभेवरून आपल्याला महाविकास आघाडीमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे। आज एक राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे। तर वक्तव्य आज एकंदरीत संपूर्ण चर्चेत आहे। शालिनीताई, TV9 मध्ये आपलं स्वागत। आपण आज एक वक्तव्य केलेलं आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील हे योग्य आहेत, ते निवडून येतील, आपण हे वक्तव्य केलेलं आहे। तर दुसरीकडे विशाल पाटील आहेत, ते अजूनही या जागेसाठी आग्रही आहेत। मी विशाल पाटलांना काही म्हटलेलं नाही। मी चंद्रहार पाटील योग्य आहेत आणि हा विषय फार पुढे गेलेला आहे, अंतिम टप्प्यात आहे, आता मतदाराच्या स्टेजला आलेला आहे। मला जे कोणी चंद्रहार पाटलांच्या विरोधी उभं राहू इच्छितात त्यांना मी ज्येष्ठतेच्या नात्यानं एवढा सल्ला देईल, ते कोणी माझे मित्र शत्रू नाहीत, पण मी त्यांना एवढा सल्ला देईल की 5 वर्ष अगोदर कामाची तयारी करायला लागते। तुम्ही काहीतरी सार्वजनिक काम करायला लागतं। तुमच्या घरातल्या ऑफिसमध्ये बसून तुम्ही निवडणुकीला उभं राहू शकत नाही, किंवा कोणाचे तरी नातेवाईक आहेत एवढे पुरेसं नाही। तुम्ही 5 वर्ष काम करा, लोकांच्याशी संपर्क ठेवा आणि लोकांचा तुमच्याबद्दल चांगलं मत झालं मग तुम्ही तिकीट मागा काँग्रेसकडं 5 वर्ष काम करून, आणि त्यानंतर तुम्हाला तिकीट मिळालं तर उभे राहा, अपक्ष उभे राहण्याचा काही फायदा होणार नाही। कॅमेरा पर्सन चरणसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई।